स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या आमच्या YouTube चॅनल मध्ये. तर आज माझी मम्मा बनवणार आहे पायनॅपलचा शिरा. पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. पायनॅपलचे साल पूर्ण काढून घ्यायचे आहे व जो आतला गर आहे त्याच्या आपल्याला बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत. जशा की आपण बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी करतो त्या पद्धतीने फोडी करून घ्यायच्या आहेत त्या पायनॅपलच्या. व एका पातेल्यात पायनॅपलच्या फोडी, साखर व पाणी एकत्र या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे पातेल्यात. मिनिमम 25 ते 30 मिनिटं शिजवायला लागतात. ड्रायफ्रूट्स तुपात थोडे भाजून घेऊया. तुपात रवा आपण ब्राऊन रंगावर भाजून घेऊया. कमी गॅसवर आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. अगदी फुल पण नाही आणि कमी पण नाही, मीडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा छान. मी बारीक रवा वापरलेला आहे. याला शिऱ्यासाठी जाड रवा जरी वापरला तरी चालतो. पायनॅपलचा जो गर होता, जो शिजवून घेतला होता, तर तो थोडा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. तर या पद्धतीने त्याला रव्यात ओतायचं आहे. आणि पायनॅपलच्या गरमध्येच मी जेवढी शिऱ्याला साखर लागेल ना तेवढी सगळी मी त्या गरमध्येच मिक्स केली होती साखर, म्हणून वरून साखर टाकायची काही गरज नाही पडत. हे ड्रायफ्रूट्स, विलायची पावडर, मिरची पावडर, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पायनॅपलचे बघा, मी सगळंच बारीक नव्हतं केलं मिक्सरमध्ये, थोडे तुकडे पण ठेवलेत पायनॅपलचे, की शिरा खाताना त्याचा फ्लेवर इतका छान लागतो, म्हणजे चवीला खूप छान लागतो पायनॅपलचा शिरा. तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि शिऱ्यात मी कुठलाही कलर मिक्स नाही केला आहे, त्याला नॅचरली पायनॅपलचा कलर छान आलेला आहे, येल्लो, तुम्ही पाहू शकतात. तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.